रायगड जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आता ओसंडून वाहत आहेत। माणगाव तालुक्यातील काळ नदी गोरेगाव जवळ ओसंडून वाहत असल्याने जवळपास 100 गावांना पाणीपुरवठा करणारा बंधारा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरलाय, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहायला लागलेल्या आहेत। 2 दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नेमकी नदी आणि नदीकाठची काय परिस्थिती आहे आपण पाहू शकताय। आपण ही जी दृश्य पाहताय ही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या माणगाव मधील काळ नदी आहे। काळ नदी आता दुथडी भरून वाहत आहे। केवळ काळ नदी दुथडी भरून वाहत नाही आहे, तर नदी पात्राच्या बाहेर देखील पाण्याचा प्रवाह आलेला आहे। त्यामुळे या नदी लगतचा जो रस्ता आहे तो रहदारीसाठी आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे। अर्थातच या ठिकाणाहून काही शेतकऱ्यांचा शेतीवरती जाण्याची वाट आहे। याशिवाय जे जवळपासच्या आदिवासी वाड्या आहेत तिथे जाण्याचा रस्ता आहे। एकंदरीत आपण जर दृश्य पाहिलं तर 2 दिवस जी पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे माणगावातून गोरेगावकडे जाणाऱ्या या काळ नदीला जवळपास पूर सदृश्य परिस्थिती आल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। काळ नदीवरील जो पाण्याचा बंधारा आहे तो देखील पाण्याच्या प्रवाहाखाली गेलेला आहे। त्यामुळे एकूणच जर चित्र आपण पाहिलं असंच काहीसं दृश्य रायगड मधील इतर नद्यांमध्ये देखील पाहायला मिळतंय। एकंदरीत 2 दिवस पावसाने जोर कायम ठेवलेला आहे। आजही रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील जर का मोठा पाऊस असेल, अतिवृष्टी सदृश्य पाऊस असेल तर घराबाहेर कोणीही पडू नये असं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।